सुहागण ग्रामपंचायतीमधील मनरेगा अंतर्गत झालेल्या कामामधील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पूर्णा पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसलेले तक्रारदार योगेश नारायण भोसले आणि सुशील भोसले यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आज दुसऱ्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले आहे। पंचायत समिती प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत गट विकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तक्रारदारांना पत्र दिले आहे। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार सुहागण येथील मातोश्री पांदन रस्ते आणि खडीकरण कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी केली जाईल। या प्रक्रियेत संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जातील आणि ही चौकशी पुढील काही कार्यालयीन दिवसात पूर्ण केली जाईल। तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल तक्रारदारांना उपलब्ध करून दिला जाईल। प्रशासनाने चौकशीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आणि अहवाल देण्याचे ठोस लेखी आश्वासन दिल्यामुळे योगेश भोसले आणि सुशील भोसले यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने आपले उपोषण दुसऱ्याच दिवशी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। आता या प्रकरणाच्या चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले। जाकीर पठाण, एकमत डिजिटल, पूर्णा। चौकशी ग्रामपंचायत जे पांदन रस्ते झाले, शिवरस्ते झालेत, बोगस कामं झालेत असं म्हणणं आहे त्यांचं, आणि साहेबांना त्यांना 15 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल देऊ असं आमच्या समक्ष छगनराव तालुका प्रमुख, मी उपतालुका प्रमुख, सर्कल प्रमुख सगळ्यांना मिळून उपोषण अगोदर आमचे कार्यकर्ते महत्वाचे आहे, बेंद्रे साहेब होते PI, सगळ्यांनी मिळून उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। चौकशी अहवाल या येत्या 15 दिवसात देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही विनंती करून आमच्या कार्यकर्त्याला आम्ही थोडं समजून सांगून उपोषण अहवाल हातात 15 दिवस येईपर्यंत आम्ही तोपर्यंत अहवाल देऊन कारवाई करणार। तात्पुरतं चौकशी केल्यानंतर जर काही गौडबंगाल वाटलं, साहेबांना आश्वासन दिले आम्हाला की त्यांच्यावर कारवाई करू, कोण विस्तार अधिकारी असतील, कोण ग्रामसेवक असतील त्यांना आम्ही सस्पेंड करू असं आम्हाला लेखी त्यांना दिलेलं आहे। शिवसेनेच्या वतीने आमचा त्याला पाठिंबा होता, ते बी आमचे कार्यकर्ते ऐकले, आम्ही तोपर्यंत स्थगित करण्यात आलेला। काय समाधान आहे उपोषणावर समाधान तर मिळालेलं आहे, कारण की फार मी काळजीपोटी आलो होतो योगेशसाठी, कारण की भूक मला सहन होत नाही, म्हणून मी असं वाटलं की मला त्यालाही सहन होणार नाही म्हणून आलो। कालही मी जिल्हा परिषदला जे डेप्टी CO होते अंकुश चव्हाण साहेब त्यांच्या कॅबिन मध्ये मी ठिया मांडला होता आणि त्वरित त्याच्यामुळे हे सगळे सूत्र हल्ले आणि आज लोक चौकशीला तिथे गेलेले आहेत। आणि त्या हिशोबाने BDO साहेबांनी एक 6 दिवसाची वेळ मागितली, आम्ही त्यांना 10 दिवसाची दिली आणि नाही झालं तर आम्ही परत आता पुढचं आंदोलन, आता उपोषण नसणार, आता त्यांच्या दालनात बसून खाऊन पिऊन तिथंच झोपणार, तिथंच उठणार आणि तिथंच सगळं करणार, अशा पद्धतीचं असेल। पण ती करण्याची वेळ येईल असं मला वाटत नाही, निश्चितच सगळी कारवाई आता पूर्ण होईल आणि योगेशचं आमचं उपोषण आता आम्ही उठवलेलं आहे आणि खुशाल भाऊ सुहागण येथील श्री योगेश भोसले यांनी कालपासून चौकशी संदर्भात उपोषणाला बसले होते। त्यांना आम्ही आश्वस्त केलेले आहे की पुढील 10 दिवसामध्ये त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल व ही संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे व निष्पक्षपातीपणे करण्यात येईल। यस, आताच सन्माननीय मनसे जिल्हा संघटक यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना पण आम्ही आश्वस्त केलेले की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार चौकशी होईल, त्यामुळे ते सुद्धा समाधानी आहेत। Thanks for watching Ekmat Digital.